मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तीर्थयात्रेसाठी आमची फॅमिली गेलेली होती। अगोदर आम्ही दशामातेला गेलो, मीनावाडा गुजरात साईडला। माझ्या दिराणीच्या मुलीची मानता होती तिकडे, तर गुजरातमध्ये लग्न पण होतं, तर लग्न पण अटेंड केलं। तिकडच्या तिकडे काही जे तीर्थयात्रा करायचे होते तर तेथे सुद्धा गेलो। तर आम्ही तिकडे गुजरातकडे पोयचा या ठिकाणी खूप छान बघण्यासारखं आहे। तर श्रीकृष्णाचं हे स्थान पोयचा, विष्णूचे 10 अवतार असे धाम आहेत। तर तुम्ही बघू शकता, विष्णू अवतारमध्ये येथे 56 भोग लावलेले आहेत या मंदिरात। मंदिर पण खूप सुशोभनीय आहे, गर्दी जास्त होती नाही, बघायला पण छान मिळाले। तुम्ही बी बघू शकतात की पोयचा हे किती छान आहे। इथे पोयचाला सर्व काही बघण्यासारखं रमणीय स्थान आहे इथे। तर खूप काही फोटो स्टेशनसुद्धा तेथे तुम्हाला करता येतील आणि विष्णूच्या प्रत्येक अवतार तेथे पोयचेला आहे। शालिग्रामाचे महत्त्व, वराह अवतार, मत्स्य अवतार, जेवढे 10 अवतार भगवान विष्णूचे आहेत तर येथे 10 अवतार विष्णू भगवानचे दिलेले आहेत। तर संपूर्ण जेवढे थोडाफार मोबाईल बंदच ठेवायला लावतात, पण थोडाफार तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे की बघून डोळे तृप्त होतील। मनातल्या मनात आपण विष्णू भगवानसाठी प्रार्थनासुद्धा आपल्या मनातल्या सांगू शकतो। तर बघू शकतात तुम्ही, गार्डन पण खूप छान आहे मंदिराच्या बाहेर, एकदम स्वच्छ परिसर, पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण आणि बघण्यासारखे रमणीय स्थान आहे हे तीर्थयात्रेचे एक। संपूर्ण नारळाचे झाड जिकडे तिकडे लावलेले होते। माझी मुलगी, मी, माझी 4 नंबरची सासू, ननंद, दीर, दिराणी, माझे मिस्टर असे आम्ही गेलेलो होतो सर्वजण। बाहेरूनच खूप छान वाटत आहे बघायला, बघून घ्या तुम्ही पण की किती सुंदर आणि मनमोहक वाटत आहे इथे। आम्ही मायलेकींनी दोघांनी येथे फोटो वगैरे काढले। मग माझी मुलगी भोपाल युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे, डॉक्टर अक्षदा प्रवीण लोहार, मॅक्झिलोफेशियल। किती सुंदर वाटतंय, डोळ्यांना खूप तृप्त वाटत आहे। तेथे जवळ जाऊन अजून खूप सुंदर वाटायचं। हे सर्व दूर महालक्ष्मीचे जे चिन्ह आहे तर ते तेथे स्थापन केलेले आहेत त्यांनी। माझी भाची मेकअप आर्टिस्ट आहे ही। माझ्या सासूबाई, माझे मिस्टर, माझे मिस्टर आणि मी इकडे। विष्णूचे वराह अवतार, जेथे जेथे फोटो घेतले तेथे तेथे घेतले। इकडे साईडला पाण्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगांवर जल अर्पण होत राहते। शालिग्रामचे मंदिर, हे शिवलिंग आहेत, 12 शिवलिंग होतात, तर सर्वांवर जल अर्पण होत होतं तेथे।
संपूर्ण खूप छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर. तुम्ही पण जर गुजरातकडे गेले तर पोयचा सर्च करा, गुगलला टाका, बरोबर तुम्हाला पोयच्याची संपूर्ण माहिती येऊन जाईल. इथे मी मंदिर उघडून मध्ये चालली गेली होती, तर हात लावला शालिग्रामचं पाणी घेतलं डोक्यावर. विष्णू अवतार. माझ्या मिस्टरांना ते पाणी लावलं शालिग्रामचं. ओरिजिनल शालिग्राम आहे तिथे. इथे आम्ही लक्ष्मीनारायणचा अभिषेक केला तिघांनी, मुलीने, मी, माझ्या मिस्टरांनी. मुलगा घरी होता, 2-3 बिझनेस आहे तर बिझनेस सांभाळायला तो आला नव्हता. इथे पण छान होतं बघण्यासारखं, तर इथे थोडा एन्जॉय वगैरे केला. खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. पहिल्यांदाच गेली मी पण. तिथे गोमुख होते, तर गोमुखाला एक फेरी मारली. हे आले पावागड. पावागडला पण गेलो होतो आम्ही तिकडे, तर पावागडचं पण दर्शन खूप छान झालेलं होतं. असे अलग अलग थोडे व्हिडिओ मिक्सिंग झाले असतील, पण माहिती संपूर्ण देईल तुम्हाला. पावागडचा व्हिडिओ याच्यात येऊन गेला. अजून पोयच्याचे पण भरपूर व्हिडिओ होते, तर ते मागे पुढे झालेले आहेत. तर हे पावागडला काही गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. आमची कुलदेवता पावागडची होती. कालिका माता आहे आमची कुलदेवता. कुलदेवतेला पण वर्षातून एक वेळा जायचंच. हे पोयच्याचं विष्णू धाम मंदिर आहे. एक आरती भेटली आम्हाला तेथे पोयच्याला. कुलदेवतेला गेलो तेथे पण आम्हाला आरती भेटली, आणि इथे विष्णूची आरती भेटली. भोग वगैरे संपूर्ण लावताना संपूर्ण पाहिलं आम्ही. 56 भोग लावले इथे, त्याचा प्रसाद भेटला. जेवण वगैरे ते सुद्धा तेथेच होतं, तर संपूर्ण प्रसाद वगैरे खाऊनच मग आम्ही बाहेर आलो. लक्ष्मीनारायणचं खूप छान मंदिर आहे इथे. हे लक्ष्मीनारायण, विष्णू भगवान झोपलेल्या अवस्थेत आहेत. माता लक्ष्मी त्यांचे चरण दाबत आहे. तर येथे संपूर्ण मोठा अभिषेक केला आम्ही पैसे देऊन, आणि मध्ये गर्भगृहामध्ये हात लावून म्हणजे संपूर्ण पूजा केली मग तेथे. खूप छान आहे हे मंदिर पण. तिथंच आहे 10 अवतार तुम्हाला सांगितले ना, तर हे वैकुंठ लोकचं एक रमणीय शोभनीय तेथेच पोयच्याला आहे हे मंदिर. संपूर्ण बाजूबाजूलाच 10 अवतारांचे मंदिर आहे. हे भोग माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानला जेवण देऊन घेऊन जात आहे. आता पाणी पाजत आहे माता लक्ष्मीला. हे संपूर्ण आमच्यासोबतच बरोबर झाले तिथले महाराज. या महाराजांनी काय माहिती कसे काय माझे तेथे पाया पडले, तर मी सांगितलं की माझ्या पाया नका पडू, तुम्ही एवढे मोठे महाराज असल्यावर माझे का म्हणून स्पर्श करताय पायांना, माझ्या पाया नको पडू. तर म्हणे आम्ही तुमच्यात आम्हाला काही एक रूप दिसलं म्हणून मी पाया पडत आहे, असे या महाराजांनी सांगितलं. तर मी लगेच त्यांचे परत पुन्हा स्पर्श पायांना केला, आणि मीच त्यांना परत अजून नमस्कार केला. मी तुमच्या नमस्कार करू शकते, तुम्ही माझे नका करू, असं मी त्यांना म्हटली महाराजांना.
येथे रामचा पाळणासुद्धा आहे. हे गंगा मैया, येथे गंगा मैयाचे मूर्तीवर पण म्हणजे रात्रंदिवस पाणी पडत राहतं. प्रत्येक मंदिरं एक 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 संपूर्ण एक एक करून 3 तास लागले आम्हाला संपूर्ण दर्शन करण्याला. तरी पण पूर्ण दिवसभरच इथं गेला आमचा पोयच्याला. सकाळपासून 10 वाजेच्या आलेलो तर संध्याकाळ होऊन गेली होती आम्हाला सर्व दर्शन करत करत. व्यवस्थित आरत्या भेटल्या काही ठिकाणी. हे पण पावागडचंच आहे सीन. पावागडला पण खूप सुंदर छान दर्शन झालं तिथे पण आमचं. 3 तास आम्ही बी तिथे पावागडला बसलो. छान की लवकर येणं होत नाही. 1-1.5 वर्षात 2 वर्षात येणं होतं. तसं तर दरवर्षी आपण आपल्या कुलदेवतेला भेट घ्यायला जायलाच हवं. जेवढे कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार तेवढं चांगलं असतं. हे पोयच्याचंच सीन आहे हे पण. काही जण फिरण्या म्हणून आले, काही जण मनाला शांती लाभावी यासाठी आले, काही जण दर्शनाच्या रांगेत उभे होते. जो तो ज्याच्या त्याच्या परीने एन्जॉय करत होते. आपल्या मनाला सुख शांती लाभो म्हणून काही जण दर्शन घेत होते. तर येथे अभिषेक केल्यानंतर पण आम्हाला खूप छान वाटलं. लक्ष्मीनारायणच्या स्वयं एवढ्या मोठ्या मूर्तीला अभिषेक करणं हे आमचं अहोभाग्य. आरती झाली, अभिषेक झाला, भोग चढवला. एवढ्या लांबून आम्ही MP मधून गुजरातमध्ये गेलेलो होतो. तर खूप काही दर्शनं पण छान झाले आणि काही ठिकाणी अभिषेक पण केला. अभिषेक करून खूप मनाला चांगलं वाटतं. काही जर आपण पूजा पाठ जप तप यज्ञ केले तर त्या दिवशी आपल्याला झोप पण छान लागते. आपल्या मुलांची प्रगती होते. यश कीर्ती मान सन्मान वाढतो. म्हणून आपल्याला काही पूजापाठ कराव्या. काही ठिकाणी अन्नदानासाठी पैसेसुद्धा द्यावे. जर अन्नदानासाठी पैसे दिले तर त्याचं कोणालाही जिक्र याने कोणालाही सांगू नये. गुपित अन्नदान जलदान करावे. याच्याने खूप लवकर भगवानचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. त्याशिवाय पितृंना मोक्ष प्राप्ती होते. पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो. येथे लक्ष्मीनारायणचा अभिषेक आरती एवढी छान झाली आमची की वैकुंठ लोकची आरतीचे पुण्यफलाची प्राप्ती होईल अशी येथे आम्ही आरतीसुद्धा केलेली आहे. तुम्ही बघू शकता की हे अहोभाग्य आमचं की आम्हाला एवढ्या लक्ष्मीनारायणची वैकुंठ लोकची आरती अभिषेक करायला मिळाला. आम्हाला गर्भगृहामध्ये आम्ही 2 जण माझी मुलगी आम्ही तिघांनी तेथे अभिषेक केला. कर्पूर वगैरे आरती करून संपूर्ण अभिषेक विधी विधान सहित तेथे अभिषेक झाला आमचा छान. नमस्कार केला. माता लक्ष्मीच्या पाठीवर हात फिरवला. मला एवढा आनंद झाला माता लक्ष्मीच्या पाठीवर हात फिरवताना तिथे की माता राणी तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू दे सदोसदी. एवढा छान अभिषेक आतापर्यंत झालेला नव्हता आमचा. येथे हे कावड घेऊन गंगा नर्मदेचे पाणी आणत आहे. येथे तर नर्मदा नदीचे हे कावडने शिवलिंगावर विष्णू भगवानच्या अभिषेकसाठी कावड जात आहे. येथे तर आमच्या समोरच कावड यात्रा पण झालेली होती. तर हे तुम्ही बी बघू शकता. हे कावडने पाणी आणलेलं आहे नर्मदा नदीचं विष्णू भगवानसाठी अंघोळीला अभिषेक करण्यासाठी. ध्वजांचे दर्शन घ्या. ध्वजांचे दर्शन घेतल्याने सर्व पापनाशनम होतं. मी तर बघून आली पण तुम्हाला पण बघायला मिळेल. तुम्ही पण कदाचित जाणार तर तुम्हाला पण समजेल की हो दीदींनी आपल्याला सांगितलं होतं की असं असं इथे आहे. तर हे नरसिंह अवतार विष्णू भगवानचा हे शिवलिंगावर जल अर्पण होत आहे. परशुराम अवतार होते ते माझ्या ननंदबाई. वरा अवतार
लक्ष्मीनारायण अवतार.